नमस्कार मंडळी, रामराम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. रंकाळ्याची संध्याकाळ म्हणजे एक प्रेरणादायक दृश्यच की म्हणा. आमच्या कोल्हापूर म्हणल्यावर कसं विषय हार्ड काम असते. दिवसभर काम करून संध्याकाळी थकावा घालायचं काम रंकाळ्यावर होते. लहानापासून मोठ्यापर्यंत लोक तयारच राहतात की रंकाळ्यावर. म्हणजे कुणाच्या आयुष्यात कसला प्रसंग घडलाय, पत्तीनं माणसं ह्या रंकाळ्यात वावरत असतात की मित्र गप्पा मारत असतात. म्हातारा माणूस कट्ट्यावर बसलेला, जोडपं शेत काय काय करायचं हे विचार करत असते. तरुण तरी मोबाईलवर एकमेकावर चेष्टा करत असतात. बारक्या पोराला तरी सांगायचं कामच नाही की राव गलीतलं खाऊ खाऊन बाबांचा पैसा सपवायचं, रंकाळ्यातलं बॉल घेऊन खेळत बसायचं. म्हणून कुठेच भेटणार नाही, आमच्या कोल्हापुरात रंकाळ्यातच भेटणार. पूर्ण आपल्या मनाची ठेस घालण्याची जागा म्हणा की सर विषय राव. रंकाळा तलावाची काठावरची संध्याकाळ म्हणजे एक निसर्गाच्या गोष्टीला एक जिवंत चित्रच की म्हणा. अशात संत पसरत चाललेली संदीप प्रकाशची केसरी सोनेरी चादर, पाण्यावर पडणारे प्रतिबिंब आणि मंद वारेची लहर हे सगळं पाहताना अंतर्मन शांत होतं. पाण्यावर हळूवार तरंग उमटतच असतात. जणू जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करण्याची ऊर्जा देत असतात. पक्षाची संतपणे प्रत्येक दिशेने उडणे हे आपल्याला सांगून जातं. दिवसाचा शेवट झाला तरी आशेचा नावा सूर्योदय पुन्हा येणारच की. तलावाच्या काठावर चालणारे लोक, हसतमुख चेहरे आणि त्या वातावरणातील शांती मनाला ऊर्जा देऊन जाते. महाराष्ट्राचे आजरामर राहिलेले लोक सुद्धा आपल्याला इथे दिसतात की राव. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती ताराराणी आणि छत्रपती शाहू महाराज ही लोक आजरामर राहिलेत. रंकाळ्याच्या तलावात सुद्धा यांचं नाव निश्चितच की राव. यांचं कामच तसं होतो. जे कोण चांगलं काम करतात त्यांचं काम कोल्हापुरात आजरामर राहतच की राव. काय तरी आपल्या कोल्हापुरात असं काहीतरी बघायला मिळायला म्हणल्यावर किती आनंद वाटतो बघा की राव. कारण आपण कोल्हापुरात असून सुद्धा हे बघू शकत नाही. माणूस कामाच्या भोवऱ्यात सापडलाय हो. त्यामुळे मित्रांनो थोडा वेळ असला तर रंकाळा जावा. लय मस्त वाटते बारक्या पोरांनी आणि आपल्याला सुद्धा. खरोखर जीवनातला विरंगुळा जायचं काम म्हणजे रंकाळा आहे. खरोखर येत जा आणि बघत जा रंकाळा आमचा कसा आहे. कुत्रे म्हणजे दत्तांचा अवतार ते सुद्धा फिरायला आलेत बघा. म्हणून ह्याच नाही पण मी व्हिडिओ मध्ये टिपलं की राव. बारक्या पोरांचा झोपाळा, लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा हावभाव, तो निरागस चेहरा, हे सगळे कोल्हापुरातच बघायला मिळणार काय. लहान मुलं आणि छोटी बाळ आणि त्यांचं खेळणं लय भारी वाटते राव. या चिमुरलीचा पण व्हिडिओ घेतला की राव. ह्याच्या परफॉर्मन्सने मी विचारलं एका सिनेमासाठी ऑडिशन झालेला आहे, हिचं सिलेक्शन होईल असं मला तिने सांगितलं. मग मला पण वाटलं ही व्हिडिओ त्याला चीज झालं की राव. पोरगीला पण पटलं कशी हसायला बघा आणि माझ्याकडे कशी यायला बघा की राव. सगळं बघण्याचं काम आहे बघा. बापाच्या खिशातलं पैसे सपवणारं गाड म्हणजे पिझ्झा, भेल, पाणीपुरी, कसं सुट्टी नाही हो. खा की का सुट्टी द्यायची नाही सर मला की. सध्या मठ, महाराजी उद्यान, पॅलेस, रंकाळा चौपाटी, रंकाळ्याची भेलगाडी, रंकाळ्याची बाग आणि सैनिक दत्तोबा तांबट यांचे परवेशद्वार, सगळं काय बघण्याजोगं. रंकाळ्याची ही संध्याकाळ म्हणजे एक संयम, सौंदर्य आणि सकारात्मकतेचे अद्भुत संगमच म्हणा की, जो प्रत्येक वेळी नव्या प्रेरणेची साक्ष देतो. मित्रांनो, आमच्या रंकाळ्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि जर चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. त्याला पण आपलं महेश बावडे अकाउंट आहे, फॉलो नक्की करा. काय व्हिडिओ जर आवडला असला तर कमेंट मध्ये नक्की सांगा. चला तर मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार.